नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा टोप गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं। अर्धी पळी टाकलेलं आहे आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटे 2 तेजपत्ते टाकायचे। चिकन पहिले शिजवून घ्यायचे। नाही शिजवलं तरी डायरेक्ट कसं करायचं मी रेसिपी करत करत तुम्हाला सांगेन। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त असा भाजलेला आहे। गॅस मीडियम आहे। छोटा अर्धा चमचा हळद टाकायची। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 1 ते 1.25 किलो चिकन आहे। मिक्स करून घेतलेलं आहे। खालीच त्याला जर हळद मीठ लावलं तरी चालू शकते। अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, ते पण टाकून घेतलेलं आहे। स्वच्छ चिकन धुतल्यावर जर तुम्ही त्यामध्ये हळद मीठ लावून जरी ठेवलं ना चालेल, आणि डायरेक्ट जरी असं परतलं तर चालेल। 1-2 मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे। चांगलं पाणी सुटतं का, एवढं पाणी आत्ता सुटलेलं आहे त्याला। 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे। एवढं पाणी सुटतं आणि चिकन कसं लवकर शिजतं का, जास्त वेळ लागत नाही। जसं आपल्या देशी कोंबडीचं कसं उशीर वेळ लागतो तसं वेळ लागत नाही ह्याला। तेव्हा आता एक ताट ठेवलेलं आहे। त्या ताटामध्ये आता मी पाणी ठेवणार आहे। की गरम झालं ना पाणी तर आपण खाली ओतून घेऊया। पाणी चांगलं कडक गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। साईडला जरी पाणी ठेवून जरी तुम्ही ह्याच्यामध्ये डायरेक्ट टोपामध्ये ओतलं तरी पण चालू शकतं। मिक्स करून घेऊया। गॅस मिडियमच आहे। आता मी ह्याच्यामध्ये अजून एकदा पाणी टाकणार आहे आणि शिजवून घेणार आहे। हे शिजायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागेल मीडियम गॅसवर। चिकन रस्स्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे। 1 गड्डेपेक्षा थोडासा जास्त लसूण घेतलेला आहे। सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, जे आपली अर्ध्या वाटीचा अर्धा भाग पातळ कापून भाजून घेतलेला आहे तव्यामध्ये। खूप रेसिपीत दाखवले कसं भाजायचं। मोठ्या आकाराचं 1 टोमॅटो घेतलेले, ती पण त्याच तव्यामध्ये बंद केल्यानंतर मी भाजून घेतलेलं आहे। मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेले, ते पण मी भाजून घेतलेलं आहे। 1 इंच आलं घेतलेलं, एकदम पातळ तुकडे करून ते पण भाजून घेतलेले। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकल्या तरी पण चालू शकतात। कोथिंबीर घेतलेली, 1 मूठभर कोथिंबीर आहे, देठासकट घेतलेली आहे। जास्त पण घालायची नाही, जास्त घातल्यानंतर मग त्याची चव जरा वेगळी येते। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर 1 चमचा धने, 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये खसखस टाकू शकता, अर्धा चमचा जिरं टाकू शकता। हे सगळं भाजायचं आणि टाकायचं। गरम मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। हे बारीक करून घेते। वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर केलेला नाही आहे बिलकुल। पहिलं काय करायचं, नुसतं खोबरं बारीक करायचं, म्हणजे काय होतं कधी कधी खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात। जर तुम्ही खिसून करत असाल तर डायरेक्ट जरी टाकलं तरी चालू शकते। 20 मिनटं झालेलं आहे बघा। चिकन शिजवत ठेवलं होतं आपण, बघूया शिजलंय का। शिजतं बघतायला हाडांचं घ्यायचं असं, जेव्हा आपण बघतो तेव्हा का मस्त असं शिजलं गेलेलं आहे। आणि थोडंसं कमी शिजवायचं, जर तुम्हाला कुणाला लहान मुलांना खायला वगैरे द्यायचं असेल तर मग पूर्ण शिजवलं तरी चालेल। पण मस्त असं बघा सॉफ्ट शिजलं गेलेलं आहे। आता हे मी काढून घेते। चिकन मी काढून घेतलेलं आहे। मी त्याच भांड्यामध्ये बनवणार आहे। हवं असेल तर तुम्ही असं धुवून पण घेऊ शकता। त्याच्यामध्ये परत आपण थोडंसं तेल टाकायचं आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। आता हे आपण जे वाटण केलं होतं ना मिक्सरच्या भांड्यात, ते सगळं मी काढून घेते। वाटण काढून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। 2 मिनटं हे वाटण मी परतून घेतलेलं आहे। तर आपण सगळं भाजून घेतलं होतं, तरी पण 1-2 मिनटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं। कांदा लसूण मसाला 1 चमचा, तुम्ही जो वापरताय तो टाकला तरी चालेल। गरम मसाला 1 चमचा तिखटाप्रमाणे टाकायचं। ह्याला पहिलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरे धने पावडर 1 चमचा। हे चांगलं परतून घेते। हलकंसं फक्त मी परतलं होतं, मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण शिजवताना पण मीठ टाकलं होतं, थोडंसं मीठ टाकायचं। मस्त असं मिक्स करून घेते, कारण की मगाशी मी जो कांदा लसूण मसाला टाकल्यावर जास्त मिक्स केलं नव्हतं, बाकीचे मसाले टाकले। मिक्स करत राहिलं का नाही की चांगलं मसाला भाजला जातो आणि हलकंसं पाणी सुटतं। तर मस्त असं झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलं होतं हे सगळं ओतून घ्यायचं। गॅस मिडियमच आहे। आणि 2 ग्लास पाणी ओतलं होतं। पहिल्या ताटात 1 ग्लास ओतलं होतं आणि नंतर 1 ग्लास। जेवढा रस्सा पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। असं मिक्स करते चांगलं। लगेच बघा उकळी फुटलेली आहे। आता ह्याला काय करायचं, 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर जरी उकळून दिलं तरी चालेल, म्हणजे जो मसाले आपण टाकले त्याचा अर्क चांगला मुरतो त्याच्यामध्ये। किंवा मीडियम गॅसवर जरी केलं तरी चालू शकते। वरनं थोडीशी हवा असेल तर कोथिंबीर टाकायची। मी वाटणामध्येच टाकली त्यामुळे मी आता वरून टाकणार नाही। 5 ते 7 मिनिट चांगलं उकळून देणार आहे। मीडियम गॅसवर बघा चांगलं उकळून घेतलेलं आहे।
मस्त असं झालेलं आहे. एकदा करून बघा अशा पद्धतीनं. रेसिपी तर मी खूप टाकते, पण झटपट असं दाखवलेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.